नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। शिवसेनेच्या दांडक्याने दिघोडे रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू। दिघोडे खोपटा या महत्त्वाच्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने सोमवार दिनांक 14 पर्यंत हाती न घेतल्यास शिवसेनेचे पदाधिकारी रस्त्यावरील खड्ड्यात बसून आंदोलन छेडतील असा इशारा शिवसेनेचे तालुका प्रमुख संतोष ठाकूर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला होता। या आंदोलनाची दखल सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता नरेश पवार यांना घेऊन रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम तातडीने सुरू केल्याने नागरिकांनी शिवसेनेचे तालुका प्रमुख संतोष ठाकूर यांचे आभार व्यक्त केले आहेत। अटल सेतूवरून दिघोडे रस्त्यावरून कोकणच्या दिशेने जाणाऱ्या चाकरमानी पर्यटकांची संख्या बळावली आहे। मात्र खड्डेयुक्त रस्त्याचा त्रास हा वाहन चालक, प्रवासी नागरिकांना सहन करावा लागत आहे। तसेच तालुक्यातील नागरिकांनीही दिघोडे खोपटा येथील खड्डेयुक्त रस्त्याचा त्रास सहन करावा लागत आहे। शिवसेनेचे तालुका प्रमुख संतोष ठाकूर यांनी खड्डेयुक्त रस्त्यांच्या समस्येकडे लक्ष केंद्रित करून सार्वजनिक बांधकाम विभाग उरण येथील उपअभियंता नरेश पवार यांची भेट घेऊन सदर खड्डेयुक्त रस्ते खड्डेमुक्त करण्याची मागणी केली। नपेक्षा सोमवार दिनांक 14 रोजी शिवसेनेचे पदाधिकारी खड्ड्यात बसून आंदोलन छेडतील असा इशारा शिवसेनेच्या वतीने दिला। या आंदोलनाची दखल सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता नरेश पवार यांनी घेऊन रस्त्यावरील खड्डे तातडीने भरण्याचे काम सुरू केल्याने नागरिकांनी शिवसेनेचे तालुका प्रमुख संतोष ठाकूर यांचे आभार व्यक्त केले आहेत। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी अनंत नारंगीकरसह तृप्ती भोईर, उरण।